हे घ्या. तुम्ही दोघांनी छडी तुमच्या जवळ ठेवायची आणि दुसऱ्या प्रहराला झोपायचा. जो खरा गुन्हेगार असेल त्याला ही छडी बळ उमटोस तर बदलून काढेल. स्वामी म्हणाले छडी स्वतः अंगावर वळ उमटून बदलून काढेल. प्रहार कधीही होऊ शकतो. आता काय करायचं? हो अहो कपिलमाई, तुम्ही शिपाई इथंच कुठेतरी येत. ठाऊक आहे आम्हाला, शिकवू नको आम्हाला जास्त. इकडे ये. तुझ्या या भीतीमुळे ना आमची झोप उडाली. उद्या जर तू पकडला गेलास ना तर ह्या छडीपेक्षा जास्त शिपाई तुला मारतील. मला तर फार भीती वाटते कपिलमाई. आता काय करायचं? त्यासाठी आलोय ना आम्ही जसं सांगतो तसं कर. छडी घेते. अरे घे. आता इथे बांध. बांधली ना? आता ही छडी तुला बदलवू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या सकाळी काही झालं तरी तोंड उचकायचं नाही. कळलं? हो. चल जा. कपिलमाई, तुम्ही मला वाचवलत. शांत झोप जा आता. भाऊ, ओ भाऊ उठा. स्वामी आले न्याय करायला. उठा. अरे देवा, म्हटलं होतं की सकाळी लवकर उठून छडी सोडेन, पण राहूनच गेलं. आता काय झालं? तू अवंतीचा गुन्हेगार आहेस. कशावरून मी गुन्हेगार स्वामी? अरे ही छडी मुळात तुला बदलणार नव्हतेच. खरा गुन्हेगार शोधण्याकरता मी युक्ती केली होती. पण तू भीतीपोटी एक छडी ते बांधून ठेवलीस आणि बघ निर्धास्तपणे झोपला. कारण याला ठाऊक होतं की हा गुन्हेगार नाहीये आणि म्हणून हा छडी उशाशी ठेवून झोपला. पण तुला ठाऊक होतं की तू गुन्हेगार आहेस म्हणून तू ही छडी या खांबाला बांधून ठेवलीस. अरे चोराच्या मनात चांदणे म्हणतात ते यालाच. स्वामी नाही स्वामी, मी काय नाही केलं. असं बर, आता सत्य काय आहे हे छडी सांगेल. बाळा, स्वामी. 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 सांगतो स्वामी, मीच गुन्हा केलाय स्वामी. त्या अवंतीचं घर मीच जाळलंय. सत्य कधीच लपत नाही. शिपायानो, याला घेऊन जा आणि याच्यावर योग्य तो फौजदारी गुन्हा दाखल करा आणि याच्याच पैशातून अवंतीचं घर पुन्हा बांधून द्या. घेऊन जायला. हो स्वामी. स्वामी मला माफ करा स्वामी. स्वामी मला माफ करा स्वामी. स्वामी. स्वामी मला माफ करा स्वामी. स्वामी मला माफ करा स्वामी.